गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काल एमओटीचे सगळे एक्झाम्पल्स आपण केलेले आहेत. F2 च मी तुम्हाला घरी करायला सांगितलं होतं, केले का? हो. हा. MOT थेरी आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी बघितलेली आहे. हा, आणि सगळ्यासाठीच आपण बघितलेली आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. आपण अगदी H2 पासून सुरू केले होते. H2 ला बघितली, त्याच्यानंतर He2 साठी बघितले. आपण किती एक्झाम्पल्स बघितले? He2 नंतर Li2 बघितलेला आहे. हा, त्याच्यानंतर आपण बघितलेला आहे Be2. हा, त्यानंतर बघितलेला आहे B2, त्याच्यानंतर बघितलंय C2, त्यानंतर बघितलंय N2, आणि फायनल मी इथपर्यंत बघितलं. आणि हे फायनल शेवटचं जे होतं ते तुम्हाला घरी करायला सांगितलं होतं. एवढे एक्झाम्पल्स आपण बघितलेत. इवन यू कॅन ट्राय Ne2 सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. तर हा पण मॉलिक्यूल नॉट एक्झिस्ट येणार, हा पण मॉलिक्यूल नॉट एक्झिस्ट येणार. हा, Be2 का, हा आय थिंक B2 वाटतं कुठलं, तो Be2 पण मॉलिक्यूल कुठला तरी एक नॉट एक्झिस्ट येतो. सो हे एक्झाम्पल्स मी सगळे बघितलेत. हा, एमओटी प्रमाणे आपण मी तुम्हाला सगळ्या म्हणजे पूर्णपणे डिस्क्राईब करून सांगितलेले आहेत. हा, एमओटी थेरी प्रमाणे. तर इथपर्यंत हे बघा, इथपर्यंत जी हे बघा, ह्या याच्यापर्यंत तुम्ही जर इन शॉर्ट अशा पद्धतीने लक्ष, हा फार महत्वाचा चॅप्टर आहे. हा, फॉर नीट अँड JEE साठी तर फार महत्वाचा आहे. तो डिटेल जितका कराल ना तेवढे तुमचे अगदी काय म्हणतो आपण आउट ऑफ मार्क्स त्याला मिळतात. आणि हे ह्या तीन साठी वेगळं कॉन्फिगरेशन सांगितलंय. एनर्जी लेवल डायग्राम एमओटी ची, आणि ह्याच्यासाठी एनर्जी लेवल डायग्राम सेम वेगळी आहे. हे बघा, ह्याच्यासाठी कसं घेतलं होतं आपण, बाकी सिग्मा 1s हे इथपर्यंत सेमच आहे सगळ्यांना. सिग्मा स्टार 1s, सिग्मा 2s, हे बघा अशा पद्धतीने एनर्जी इन्क्रीज होत जाते. सिग्मा स्टार 2s. हा, पण इथून पुढे मात्र हा अप टू N2 पर्यंत इथं कसं आहे हे बघा, पाय 2px इज इक्वल्स टू पाय 2py, त्याच्यानंतर सिग्मा 2pz. हा, आणि मग फायनली कसं येणार आहे, पाय स्टार 2px इज इक्वल्स टू पाय स्टार 2py, आणि मग फायनल शेवटी सिग्मा स्टार 2pz. हे ह्यांच्यासाठी आहे बघा, हे इथं हा चेंजेस. आणि ह्या तिघांसाठी फक्त हा इकडे येणार आहे, हा इकडे येणार आहे. हे बघा, इट इज लाईक दिस. ह्या दोघांसाठी फक्त इथं चेंजेस होणार, हा इकडे आणि हा इकडे जाणार आहे. बाकी सगळं सेम आहे, फक्त एवढाच इकडे फरक आहे. म्हणजे इथं कसं असणार आहे बघा, मी तर दाखवते. इथे येणार आहे सिग्मा 2pz, त्याच्यानंतर येणार आहे पाय 2px इज इक्वल टू पाय 2py, आणि बाकीचं रिमेनिंग सगळं सेम. म्हणजे पाय स्टार 2px इज इक्वल टू पाय स्टार 2py, हा, आणि फायनल सिग्मा स्टार 2pz. अशा पद्धतीने आहेत, हे लक्षात ठेवायचे. ओके. हा, तर ही एमओटी थेरी आपण बघितलेली आहे. आता ह्याच्यामध्ये थोडस जर बघितलं मी आता ह्याच्याशी रिलेटेड थोडे जे JEE चे जे क्वेश्चन्स आहेत ना, ते मी चॅप्टर संपल्यानंतर घेते तुम्हाला, त्यावेळेला लक्षात येईल. हा, तर त्यावेळेला त्याच्या ट्रिक्स पण मी सांगेन. आता सध्या अजून पहिल्यांदा मी तो चॅप्टर तर कम्प्लीट करते, आणि मग मी तो पॉइंट तुमच्या बरोबर परत डिस्कस करेन. सध्या तर एमओटी कळलेली आहे तुम्हाला इथपर्यंत. हा, लक्षात येत आहे डायमॅग्नेटिक आणि पॅरामॅग्नेटिक साठी. ओके. आता एक लक्षात ठेवायची, बॉन्ड ऑर्डर. हे बघा, बॉन्ड ऑर्डर फाइंड करण्याचा एक सिंपल फॉर्म्युला पण आहे. तुम्हाला अगदी एमओटी सगळी वापरावी पूर्ण काही गरज नाही आहे. प्रत्येकाची बॉन्ड ऑर्डर तुम्ही फाइंड करू शकता जस्ट बाय युझिंग दिस टेक्निक. तुम्ही ही टेक्निक वापरू शकता. हे बघा, 14 साठी 14 इलेक्ट्रॉन जर असतील तर त्याची बॉन्ड ऑर्डर असते 3, आणि तिथून पुढे इन्क्रीज करा आणि डिक्रीज करा. हे बघा, आता 13 म्हटल्यावरती सगळ्यात जास्त बॉन्ड ऑर्डर 3च आहे. 13 म्हटले की बॉन्ड ऑर्डर येणार 2.5. हा, 12 असेल तर बॉन्ड ऑर्डर येणार एकदम 5 ने डिक्रीज करत जायचं सगळ्यात 0.5 न. 2.5 नंतर काय येणार आहे, 2 येणार आहे. बघा इकडे लक्ष द्या, 11 असेल तर 1.5 येते. हा, 10 असेल तर बॉन्ड ऑर्डर 1 येणार, आणि 9 असतील तर बॉन्ड ऑर्डर येणार आहे 0.5, आणि 8 असेल 8 इलेक्ट्रॉन्स असतील तर बॉन्ड ऑर्डर येणार आहे 0. हे बघा, हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि ही बॉन्ड ऑर्डर. हा, ही एक मी तुम्हाला, ठीक आहे आताच घेऊया आपण ते JEE चे पण क्वेश्चन्स घेऊया. चला, तुमची तेवढी प्रॅक्टिस पण होऊन जाईल.
हे बघा, हा एक चार्ट लक्षात ठेवा. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि बॉन्ड ऑर्डर. हा हे बघा, इकडे लक्ष द्यायचं. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि बॉन्ड ऑर्डर. हा हे बघा, 14 असतील इलेक्ट्रॉन. हे बघा, हे सगळे अशी बॉन्ड ऑर्डर असते. आणि त्याच्या खाली सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने एक्सप्लेन करू शकता. 15 जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 15 असतील, हा इकडे लक्ष द्या, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 15 असतील, हा तर बॉन्ड ऑर्डर येणार आहे. आता परत डिक्रीज करत जायचं, 2.5. परत 16 असेल तर बॉन्ड ऑर्डर येणार आहे 2. 17 असेल तर बॉन्ड ऑर्डर येणार आहे 1.5. 18 असतील तर बॉन्ड ऑर्डर 1. परत 18 नंतर 19 असेल तर बॉन्ड ऑर्डर 0.5 आणि 20 असेल तर बॉन्ड ऑर्डर 0. एका ठराविक एक्झाम्पल साठी आपण हे बघू शकतो. यातले हे एक्झाम्पल्स आहे बघा. आता हायड्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत रे? 2. याच्यामध्ये किती असणार आहेत? 4. याच्यामध्ये किती असणार आहेत? 6. आणि बेरिलियम मध्ये किती असणार आहे? 4 आणि 4 8. हे 3 मात्र आपण ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे त्यांची बॉन्ड ऑर्डर काढू शकत नाही. हे बघा, या तिन्हीचे मात्र आपण बॉन्ड ऑर्डर ह्या टेक्निक मध्ये किंवा ह्या ट्रिक्स मध्ये बसवू शकत नाही. पण इथून पुढचे सगळे हे बघा, Be2 टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काढायचं. बेरिलियम मध्ये 4 आहेत. 2 4 आणि 4 8. 8 इलेक्ट्रॉन म्हणजे याची बॉन्ड ऑर्डर 0च असणार आहे. B2 बघा तुम्ही, आपण सोडवलेलं आहे. Be2 ची बॉन्ड ऑर्डर 0च येणार आहे. आता B2 मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आले? 5 आणि 5 10. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 10 आहे म्हटल्यावर ती B2 ची बॉन्ड ऑर्डर 1च आहे. बघा तुम्ही एक्झाम्पल C2. C2 म्हणजे किती येणार आहे? 6 6 12. 12 म्हणजे बॉन्ड ऑर्डर 2च येणार आहे. N2 बघा, आता नायट्रोजन मध्ये आपल्याला माहिती आहे बॉन्ड ऑर्डर 3. 7 आणि 7 14. हे बघा, 14 साठी बॉन्ड ऑर्डर 3. O2 मध्ये बॉन्ड ऑर्डर 2 आहे. 8 आणि 8 16. हे बघा, 16 साठी बॉन्ड ऑर्डर 2. म्हणजे ती एमओटी काढायची गरजच नाही. F2 9 दुनी 18. 18 साठी 1 असते. हे बघा, F2 ची बॉन्ड ऑर्डर 1. Ne2. Ne2 म्हणजे किती? निऑन 10. डायदोनी 20. बॉन्ड ऑर्डर 0. म्हणजे हा मॉलिक्यूल एक्झिस्ट नाही. ज्याची बॉन्ड ऑर्डर 0 तो एक्झिस्ट नाहीये. याच्यावरती कितीतरी टाईपचे क्वेश्चन्स आपण लिहू शकतो. बघा, लक्षात येते का? टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन त्या मॉलिक्यूल मधले काढायचे आणि त्या प्रत्येकाची बॉन्ड ऑर्डर आपण फाइंड करू शकतो. बघा बरे, पहिल्यांदा ही टेक्निक एवढी लिहून घ्या. बॉन्ड ऑर्डर, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन वरून आपण बॉन्ड ऑर्डर अशा पद्धतीने फाइंड करू शकतो. कितीतरी एक्झाम्पल्स आपण त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे येऊ शकतात, मिळू शकतात. करा त्याप्रमाणे. लिहिले सगळ्यांनी? लिहिले का सगळ्यांनी? ओके. आता मी याच्याशी रिलेटेड बघा, तुम्हाला मी आता काही जे आतापर्यंत आलेले जेईला आलेले क्वेश्चन थोडेसे मी सांगते. खूप सोपे आहेत, अवघड नाहीये. ही टेक्निक लक्षात ठेवायची फक्त. आता आणखीन एक लक्षात ठेवा की हे सगळे IMP पॉइंट आहेत जे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस असतात. आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणजे मी शिकवलेलं आहे तुम्हाला. कोण सांगते मला? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस मीन्स व्हॉट? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणजे काय असणार आहे? नंबर ऑफ
सेम इलेक्ट्रॉन. हा, इलेक्ट्रॉन सेम असतात त्याच्यामध्ये. हा, त्या सगळ्यांना आपण आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणतो. आणि आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस जे असतात म्हणजे बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम असतील तर त्यांची बॉन्ड ऑर्डर पण काय असणार आहे, सेमच असणार आहे ना. सो आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस हॅव सेम बॉन्ड ऑर्डर, हॅव सेम बॉन्ड ऑर्डर. त्यांची बॉन्ड ऑर्डर मात्र सेम असते, हॅव सेम बॉन्ड ऑर्डर, हॅव सेम बॉन्ड ऑर्डर. क्लिअर? हा, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस जे आहेत त्यांची बॉन्ड ऑर्डर सेम असते. आता फॉर एक्झाम्पल बघा, मी आता एक देते, इकडे लक्ष द्यायचं. हा, फॉर एक्झाम्पल सपोज मी जर घेतलेला, कोणतीही स्पेसिस तुम्ही काढू शकता, असं काही नाहीये. सपोज जर मी घेतलेला आहे, हा इकडे लक्ष द्या, एक घेतलेला आहे N2, हा, त्याच्यानंतर घेतलेला आहे CO आणि O2 2+. हा, आता हे 3 घेतलेले आहेत मी. आता हे अशा 3 स्पेसिस मी घेतलेले. हा, आता तुम्ही मला फक्त सांगायचं की ह्यांची बॉन्ड ऑर्डर काय आहे. आता कसं काढणार आपण बॉन्ड ऑर्डर? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन वरती. N2 मध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत सांगा? 14. नंबर ऑफ, हा, 14. हा, टोटल इलेक्ट्रॉन 7 दोन्ही 14 ना. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 14. CO कार्बन मोनॉक्साइड मध्ये किती आहेत सांगा? कार्बन मध्ये किती असतात? 6. म्हणून मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितले बाळांनो, ऍटॉमिक नंबर कशासाठी मॅडम कोकलत होत्या की ऍटॉमिक नंबर 20 पर्यंत का पाठ करा, तर याच्यासाठी. ते जर तुम्हाला आलं नाही ना तर मॅडम पण कुणीच काही करू शकत नाही. ह्या जर गोष्टी तुम्हाला मी पहिल्यापासून म्हणजे पहिल्या लेक्चर पासून सांगितलेल्या की 20 पर्यंतचे ऍटॉमिक नंबर असलेले एलिमेंट सगळे पाठ करा. मोलर मास सगळ्यांचे पाठ करा. मोलर मास मध्ये ऍटॉमिक मास सगळ्यांचे लक्षात ठेवा. एक ठराविक तरी तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. फॉर्म्युला कसा तयार करायचा, जो हे ह्या गोष्टी बेसिक आहेत, यायला पाहिजे. जर वेळेला तेच तेच परत परत नाही मी सांगू शकत. कार्बन 6 येणार ऍटॉमिक नंबर आणि ऑक्सिजन 8. 6 + 8 किती झाले सांगा? 14. 14. आता इथं कसं काढणार? O2 आहे, इकडे लक्ष द्या. अशा ज्या स्पेसिस असतात त्यांच्यामध्ये बघा O2 म्हणजे किती आले? 16. 16. 16. त्यातनं 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले. 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले. 16 इलेक्ट्रॉन होते. 2+ म्हणजे काय, याचा अर्थ काय? ह्या O2 मध्ये त्याने 2 दिले. हे बघा O2 2+, याचा अर्थ ही अशी रिएक्शन आहे की लॉस 2 इलेक्ट्रॉन. हा, 2 इलेक्ट्रॉन लॉस झालेत म्हणजे हे O2 मध्ये किती आले? 14 आले ना. ह्याच्यात 16 आहेत. O2 2+ मध्ये 14 म्हणजे याचे पण इलेक्ट्रॉन्स किती आले? 14. सो दे हॅव ऑल दीज आर कशा टाईपच्या स्पेसिस आहेत? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. आणि आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस हॅव सेम बॉन्ड ऑर्डर. सेम बॉन्ड ऑर्डर, त्यांची बॉन्ड ऑर्डर सेम आली. बॉन्ड ऑर्डर सेम आहे आणि आपल्याला आपण वर काढलेलं आहे की 14 साठी किती असते बघा बरे. बॉन्ड ऑर्डर किती येते? 3. सो ह्या सगळ्यांची बॉन्ड ऑर्डर काय असणार आहे? 3. आणि आपल्याला त्यात एक माहिती आहे ना, N2 हा JEE लाच येऊन गेलेला क्वेश्चन आहे. बॉन्ड ऑर्डर विचारला होता. तर N2 14 आहे आणि आपल्याला N2 च माहितच आहे ना की N2 म्हटले की लगेच लक्षात यायला पाहिजे आयसो इलेक्ट्रॉन. बघा बॉन्ड ऑर्डर 3 एवढं लक्षात येते आपल्याला. हा, सो या सगळ्यांची बॉन्ड ऑर्डर किती येणार आहे? 3 येणार आहे. O2 2+ ची पण बॉन्ड ऑर्डर 3 येणार आहे. तुम्ही MOT प्रमाणे पण काढू शकता. O2 2+. बघा O2 2+ ची जर मला सपोज काढायची असेल बॉन्ड ऑर्डर, हा, MOT प्रमाणे, हा बघूया आपण ह्याला प्रूफ पण दाखवूया. आता मी O2 2+ घेणार आहे. बघा कसे काढायचे. ऍटॉमिक टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आले बघा. हे बघा टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती येणार सांगा? 14 येणार आहे. हा, मग आता आपण डायरेक्ट आता काय घेत जायचंय? इलेक्ट्रॉन्स फिल करत जायचे. हे बघा पहिल्यांदा ह्याच्यामध्ये काय येणार आहे? हे बघा सिग्मा 1s, हा 18. सिग्मा स्टार 1s, हा सिग्मा 2s, सिग्मा स्टार 2s. हा, ऑक्सिजन साठी इथं असतो तो कुठला असतो? सिग्मा 2 PZ. हा, परत पाय स्टार, पाय 2 PX, पाय 2 PY.
पाय स्टार 2px, पाय स्टार 2py आणि सिग्मा स्टार 2pz. हे तोंडपाठच व्हायला पाहिजे. पाय 2px पाय स्टार आणि तिचं पाय स्टार 2py. हा, आणि इथे येतोय तो पाय 2px आणि तिचं पाय 2py. हा, बघा त्या टोटल 14 इलेक्ट्रॉन्स फिल करायचे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 हा 9 10 11 12 13 14 झाले. हे 14 इलेक्ट्रॉन्स फिल केले आपण त्याच्यामध्ये. आता बॉन्ड ऑर्डर काढूया आपण. बघा 3 येते का बॉन्ड ऑर्डर. हाफ इंटू NB मायनस NA, NB मायनस NA. हा, बघा बरे बॉन्डिंग मध्ये किती आहेत सांगा मला. आता बॉन्डिंग मध्ये 2 आणि 2 4 2 6 7 8 9 10 10 इलेक्ट्रॉन्स बॉन्डिंग मध्ये आले. अँटी बॉन्डिंग मध्ये किती आहेत नॅचरली 2 आणि 2 4. 10 मायनस 4 6 डिवायडेड बाय 2 3 आली की नाही. एमओटी प्रमाणे पण बॉन्ड ऑर्डर 3 येते. हा, आणि तुम्ही आपल्या एवढं सगळं करण्यापेक्षा हे जर तुम्हाला माहित झालं, ह्याच्यात काय टेक्निक आहे, फक्त 14 ला 3 धरायचं आणि तिथून पुढे जसं 20 पर्यंत वाढवाल आणि कमी कराल. प्रत्येक वेळेला बॉन्ड ऑर्डर डिक्रीजच करत जायची असते. हा, 3 ही सगळ्यात मॅक्झिमम. त्याच्या पुढे मात्र 2.5 2 असं 0.5 चा डिफरन्स घेत जायचं. हा, म्हणजे एवढं पण करायची ही इतकी गरज नाही. लक्षात आलं. तर अशा टाइपचे हे क्वेश्चन्स असतात. हा, आता एकदम जुना आहे क्वेश्चन, बघूया. तुम्ही मला तो सोडवून दाखवायचा, लिहून घ्या. हा, आता क्वेश्चन त्यांनी विचारलाय बघा. JEE ला चालेला आहे. द स्पेसिस हॅव्हिंग द स्पेसिस, क्वेश्चन लिहून घ्या आणि मला तुम्ही आन्सर सांगायचंय. हॅव्हिंग बॉन्ड ऑर्डर different from CO, कार्बन मोनॉक्साइड पेक्षा. ऑप्शन ए NO मायनस, ऑप्शन बी NO प्लस, ऑप्शन सी CN मायनस आणि ऑप्शन डी N2. बघा, द स्पेसिस हॅव्हिंग बॉन्ड ऑर्डर डिफरंट फ्रॉम CO. आता तुम्ही ते लॉजिक काय वापरणार. काय आन्सर येईल मला सांगा आणि तुम्ही ते कसं सोडवलंय. ऑप्शन A B C D कोण सांगते मला परफेक्ट. बघूया. ऑप्शन बी. ऑप्शन बी. अजून बघूया, उत्तर द्या. आता वरच शिकवलेलं आहे मी. हा, अवघड नाहीये, ट्राय करा. काय येणार पटकन. बी येतोय. नाही, बी येत नाही. ऑप्शन ए. ऑप्शन ए इज द करेक्ट. ऑप्शन ए करेक्ट. कशावरून काढलं तुम्ही ऑप्शन एच करेक्ट. त्याला काहीतरी लॉजिक असणार ना, त्याशिवाय तर आपण नाही काढू शकत. काय लॉजिक वापरले मला सांगा. इलेक्ट्रॉन्स मोजले. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आपल्याला माहित आहे की आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस, हे बघा आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस असतील, त्यांची बॉन्ड ऑर्डर सेम. आता पहिल्यांदा बघूया आपण CO मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत सांगा मला. हा, पटकन. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती येणार. हा C कार्बन 6 आणि 8 8 आणि 6 किती येणार. हा 8 प्लस 6 इज इक्वल्स टू 14 इलेक्ट्रॉन. मग आता 14 इलेक्ट्रॉन असलेले त्यांची बॉन्ड ऑर्डर सगळी CO सारखीच असणार आहे. 14 आहे म्हणजे त्यांची बॉन्ड ऑर्डर किती आहे काढायची पण काही गरज नसते, 3च असणार आहे. हा, म्हणजे बाकी सगळ्यांची 3 असणार आहे. मग अशी स्पेसिस ओळखायची की ज्याचे इलेक्ट्रॉन 14 नसले पाहिजे. हा, मग आता बघा N2 नायट्रोजन 7 आणि 7 14 14 इलेक्ट्रॉन. आता CN मायनस कसं ओळखायचं. कार्बन 6 हे बघा 6 प्लस नायट्रोजन किती 7 आणि हा मायनस
मायनस चार्ज एक असतो ना, त्याच्यावरचा तो एक ऍड करायचा. एक इलेक्ट्रॉन मायनस म्हणजे त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन ऍड झालेला आहे, म्हणजेच किती येणार आहे? इट इज ऑल्सो 14. हे पण बॉन्ड ऑर्डर 3 असणार आहे. NO प्लस नायट्रोजन किती असणार आहे? 7, ऑक्सिजन 8. हा, आणि एक लॉस झालेला आहे, एक इलेक्ट्रॉन गेलाय, म्हणजेच किती असणार आहे? हा पण 14. आता NO नायट्रोजन 7 प्लस 8 आणि एक इलेक्ट्रॉन ऍड झालेला आहे. हा, सो इट इज अ 16. त्यामुळं NO मायनस हॅव डिफरंट बॉन्ड ऑर्डर. बाकी सगळ्यांची बॉन्ड ऑर्डर किती असणार आहे? 3 असणार आहे, कारण ऑल दीज आर आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. अशा प्रमाणे लॉजिक लावायचं. ऑल दीज आर आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस, दे हॅव सेम बॉन्ड ऑर्डर. हा, आणि हा एकच तेवढा असा आहे की ज्याची बॉन्ड ऑर्डर डिफरंट आहे. क्लिअर? लक्षात आलं का? पॉइंट समजलेला आहे? हा, की आपण कशा पद्धतीनं हे अशा टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ओके, आता एक सेकंड, तुम्हाला अजून एक मी वेगळा क्वेश्चन देते. ओके, ठीक आहे. आता एक क्वेश्चन घेऊया आपण. O2 मायनस आणि O2 2 मायनस, O2 प्लस आणि O2 2 प्लस. हा, असा एक क्वेश्चन आहे. आणि मी काय सांगितलेलं आहे? अरेंज इन increasing order of increasing bond order. हा, arrange in increasing bond order. हे सगळे कसे increasing bond order मध्ये अरेंज करायचे? अरेंज इन increasing bond order. हा, सांगा. आता ऑप्शन काय देत नाहीये मी. एक तर असं असं काय असेल ते. हा, अरेंज इन increasing bond order. आता काम करा तुम्ही, ह्या प्रत्येकाची बॉन्ड ऑर्डर फाइंड करा. मग बॉन्ड ऑर्डर फाइंड करण्यासाठी अगोदर काय काढावं लागते? टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढायचे. हा, सांगा आता मला. बघा बरं, करा, ट्राय करा, आणि मग प्रत्येकाची बॉन्ड ऑर्डर करा, आणि मग ती इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये लिहा. ट्राय करा. हा, झालं मॅम. झालं. हा, ओके. काय येणार सांगा? हा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सांगा पहिल्यांदा. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काढूया. हा, O2 2 प्लस मध्ये किती आहेत? O2 मध्ये किती आहेत मला सांगा? ऑक्सिजन म्हटले की 8 आणि 8 16. 16 2 गेले. 2 प्लस म्हणजे लॉस आहे का? हा, म्हणजे किती आले? 14 आले. इथे किती येणार?
O2 प्लस 15 हा, ह्याची किती येणार आहे 16. 16 ह्याची किती येणार आहे 17 आणि ही किती येणार आहे 18 हा. मग आता आपल्याला O2 ची तर माहित असते, एवढं येते रे, एवढं नॉलेज लक्षात येते. O2 ची बॉन्ड ऑर्डर 2 आहे. म्हणजे अगदी ती ट्रिक पण पाठ करावी असं का नाही, इथं 2 आहे. म्हणजे ह्याची काय होत जाणार आहे बॉन्ड ऑर्डर बघा बरे 1.5 17 ची इथे किती येणार आहे 17 ची 1.5 18 ची किती येणार आहे सांगा 1 18 ची 1 इथं पण 15 ची काय येणार आहे 2.5 नाही हा बरोबर आहे 15 ची किती येणार आहे 2.5 हा आणि 14 ची किती येणार आहे 3 हा. मग आता कसे येणार आहे सगळ्यात जास्त बॉन्ड ऑर्डर कुणाची असणार आहे हे बघा म्हणजे O2 plus 2 इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये हा म्हणजे सगळ्यात कमी अगोदर येणार काय येणार सांगा O2 minus 2 O2 मायनस हा त्याच्यानंतर कुणाची येणार आहे O2 minus O2 मायनस त्याच्यानंतर कुणाची येणार आहे O2 O2 त्याच्यानंतर काय येणार आहे O2 O2 plus आणि त्याच्यानंतर काय येणार आहे O2 O2 plus लक्षात आलं का हा. तर अशा पद्धतीने आपण म्हणजे जनरली अशा ज्या स्पेसिस असतात ज्याच्यामध्ये सेम एलिमेंटच्या ज्या आयनिक स्पेसिस असतात ना त्यांच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की जेवढी पॉझिटिव्ह चार्ज वाढत जातो तेवढी बॉन्ड ऑर्डर वाढत जाते. आता मग ह्याच्यावरती हा पण क्वेश्चन येतो की विच वन इज द स्टॅबिलिटी ऑर्डर काय असेल. स्टॅबिलिटी ऑर्डर ही झाली आपली बॉन्ड ऑर्डर प्रमाणे आपण अरेंज केलं. आता स्टॅबिलिटी विच वन इज द मोस्ट स्टेबल मग मी हे पण लिहून दिलेलं आहे ज्याची बॉन्ड ऑर्डर जास्त हे बघा हे O2 लिहून plus घ्या सगळं बॉन्ड ऑर्डर ज्याची जास्त त्याची स्टॅबिलिटी जास्त त्यामुळे सगळ्यात जास्त स्टेबल कोण असणार आहे हाच असणार आहे म्हणजे स्टॅबिलिटी ऑर्डर पण हीच येणार आहे हा ओके. हे बघा O2 2 मायनस O2 मायनस O2 हा O2 प्लस आणि O2 2 प्लस लक्षात आलं ही स्टॅबिलिटी ऑर्डर येणार आहे कारण जेवढी बॉन्ड ऑर्डर जास्त तेवढा तो मॉलिक्यूल मोस्ट स्टेबल असतो. ह्या अशा टाईपचे हे क्वेश्चन्स असतात हा लक्षात ठेवायचे. किंवा आता अजून एक आहे बघा अशाच टाईपचा क्वेश्चन बघाच हा पण येऊन गेलेला आहे हा हे बघा विच ऑफ द फॉलोइंग हॅव आयडेंटिकल बॉन्ड ऑर्डर हा विच हॅव हे सगळे येऊन गेलेले क्वेश्चन आहेत आयडेंटिकल बॉन्ड ऑर्डर हा. आता मी ऑप्शन्स देते ऑप्शन ए CN मायनस ऑप्शन बी O2 मायनस ऑप्शन सी NO प्लस आणि ऑप्शन डी CN प्लस. ओके सांगा मला कुठला ऑप्शन करेक्ट येणार आहे विच हॅव आयडेंटिकल बॉन्ड ऑर्डर. सारखे बॉन्ड ऑर्डर एकापेक्षा आपण जास्त ऑप्शन्स घेऊ शकता पेअर किंवा ऍक्च्युली हा क्वेश्चन येतो तो एकापेक्षा जास्त मल्टिपल ऑप्शन्स आहे. सो विच हॅव आयडेंटिकल बॉन्ड ऑर्डर सेम बॉन्ड ऑर्डर कुणाची तर आयसो इलेक्ट्रॉनिक. मग सगळ्यांचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढा आणि मला सांगा काय येईल ट्राय करा चला लवकर. काय येणार A and C. ए CN आणि minus आणि CN मायनस मध्ये किती येणार आहे सांगा. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फक्त काढायचे बाकी काहीही नाही त्याच्यामध्ये. 14 electrons. 14 हे किती येणार आहेत 14. O2 मायनस मध्ये किती येणार आहे 17. 17 NO प्लस मध्ये किती येणार आहे 14. 14 CN प्लस मध्ये किती येणार आहे 12 12. हा त्यामुळे आयडेंटिकल बॉन्ड ऑर्डर असलेले ए आणि सी दे हॅव आयडेंटिकल बॉन्ड ऑर्डर कारण ते आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस झाल्या. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस हॅव्हिंग सेम बॉन्ड ऑर्डर. क्लिअर समजला का पॉइंट हा. आता अजून एक क्वेश्चन मी देते तशाच टाईपचे क्वेश्चन्स खूप आहेत. स्पेसिस हॅव्हिंग सेम बॉन्ड ऑर्डर इथे पण तोच क्वेश्चन परत एकदा बघा स्पेसिस हॅव्हिंग सेम बॉन्ड ऑर्डर. आता फॉर एक्झाम्पल ऑप्शन ए दिलाय त्यांनी N2 प्लस ऑप्शन बी दिलाय N2 मायनस ऑप्शन सी दिलाय O2 प्लस आणि ऑप्शन डी दिलाय O2 मायनस. सांगा कोणत्या स्पेसिस हॅव्हिंग सेम बॉन्ड ऑर्डर.
बी आणि सी. बी आणि सी करेक्ट. बघा N2 नायट्रोजन किती आहे 14 -1 म्हणजे एक इलेक्ट्रॉन ऍड झाला म्हणजे 15. हा 16 एक इलेक्ट्रॉन लॉस झालाय 15. सो दे हॅव सेम बॉन्ड ऑर्डर. आलं का लक्षात? हा तर अशा टाइपचे हे क्वेश्चन असतात. हा आता अजून एक पॉइंट मी देते बघा. हा which one of the following species, हे बघा, which one of the following species, हे तुमच्या काय बरे आता जी शाळा स्कूलमध्ये जी एक्झाम वगैरे होते ना त्याच्यामध्ये असलं काहीही कोणीही विचारत नाही. हे सगळे क्वेश्चन JEE आणि नीटचे आहेत, एंट्रन्सचे आहेत. हा सो अवघड नाहीये काही. हा विच वन ऑफ द फॉलोइंग स्पेसिस डज नॉट एक्झिस्ट. डज नॉट एक्झिस्ट, एक्झिस्टच नाहीये अशी कोणती स्पेसिस. मग आता मी तुम्हाला शिकवलेलं आहे. एक दिलाय ऑप्शन Li2, ऑप्शन बी दिलेला आहे Be2+, ऑप्शन सी दिलेला आहे Be2 आणि ऑप्शन डी दिलेला आहे B2. हा आता एक फॉर्म्युला आहे, दोन्हीपैकी कुठलाही तुम्ही घेऊ शकता. एक तर नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ अँटीबॉन्डिंग इलेक्ट्रॉन असेल तर ती स्पेसिस स्टेबल असते. इफ हे बघा number of bonding electron is greater than number of antibonding electron, then it is a stable species. or अजून असंही घेऊ शकतो ज्याची बॉन्ड ऑर्डर इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह असेल, म्हणजे बॉन्ड ऑर्डर काय पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे. हा देन द स्पेसिस इज स्टेबल, ती स्पेसिस स्टेबल असते. हा या दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही लॉजिक वापरू शकता. आता मी तुम्हाला अगोदर सांगितले बॉन्ड ऑर्डर आपल्याला ह्या स्पेसिसची काढता येत नाही कारण आपल्याकडे जो फॉर्म्युला दिलेला आहे हे बघा तो फॉर्म्युला हे बघा हा फक्त 8 आणि 19 पर्यंतचाच आहे. 8 आणि 20 इलेक्ट्रॉनच्या बाबतीतच तो लागू पडतोय. हा आता बघा बरे Be2 4 आणि 4 8 ह्याचा येऊ शकतोय. हा 8 आहे. हे बघा इथं 4 इलेक्ट्रॉन्स किती आहेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 8. B2 मध्ये किती आहेत नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 10. 5 2 10. ह्या दोघांची आपण बॉन्ड ऑर्डर काढू शकतो. हा 10 असेल तर बॉन्ड ऑर्डर किती येणार सांगा, काढा आता. 3 ला 3 1 म्हणजे याची बॉन्ड ऑर्डर काय आली 1 आणि पॉझिटिव्ह आहे. सो इट इज एक्झिस्ट. B2 मॉलिक्यूल एक्झिस्ट आहे. हा Be2 बघा बरे बॉन्ड ऑर्डर 0 म्हणजे इट इज नॉट एक्झिस्ट. ज्याची बॉन्ड ऑर्डर 0 असते तो पण नॉट एक्झिस्ट म्हणजे ही डज नॉट एक्झिस्ट हा एक ऑप्शन येऊ शकतो. म्हणजे हा एक बरोबर आहे. आता मल्टिपल आहे का काय बघितलं पाहिजे आपल्याला. हा अजून कुठले आहेत का बघूया. आता Li2 आणि Be2 साठी सरळ सरळ एमओटी थेरी काढायची. हा Li2 साठी टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आले 3 आणि 3 6 इलेक्ट्रॉन आले ना. हे बघा Li2 हे अशाच पद्धतीने सोडवावे लागतात. हा हीच एक टेक्निक आहे. तुम्ही अशा पद्धतीनं मी म्हंटल ना इतके क्वेश्चन्स तेव्हाच ते तशा टाईपचे म्हणजे आपण म्हणतो ना एंट्रन्स मध्ये आपण सिलेक्ट होऊ शकतो. असं कधीतरी एखाद दुसरं एक्झाम्पल सोडवून नाही. आणि तो अभ्यास तुम्हाला जास्त करावा लागणार. आता तुम्हाला मी ठराविक पॅटर्न घेऊन दिलाय ना तो तुम्ही जास्त करायचं. बोर्ड पॅटर्नच करत बसलात तर मग त्याच्याप्रमाणेच होणार, दुसरं काही होणार नाही. तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही ती पुस्तकं आणली पाहिजेत, वेगवेगळी क्वेश्चन सोडवले पाहिजेत, JEE बघितले तर पाहिजेत. तुम्ही बघितलं नाही तर काहीच येणार नाही. आता एमओटी थेरी बघा, एमओटी प्रमाण कसं असणार आहे बघा, लगेच लक्षात आलं पाहिजे. सिग्मा 1s, सिग्मा स्टार 1s, सिग्मा 2s आणि सिग्मा स्टार 2s. आय थिंक इथेच बसतंय तेवढं. हे बघा सिग्मा 1s, सिग्मा स्टार हे एवढं पण लिहायची गरज नाही, नंतर पोरांना कळतं सगळं. सिग्मा स्टार 2s टोटल इलेक्ट्रॉन 6. हा हे बघा 1 2 3 4 5 6. हा आता बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग हे बघा NB किती आहेत बॉन्डिंग 4, अँटी बॉन्डिंग किती आहेत 2. सो नॅचरली NB इज ग्रेटर दॅन NA. त्यामुळे Li2 मॉलिक्यूल पण काय आहे एक्झिस्ट आहे. त्याची बॉन्ड ऑर्डर किती येणार सांगा बघा बरे. हा हाफ 4 - 2 2.
सो बॉन्ड ऑर्डर 1. म्हणजे हा पण एक्झिस्ट आहे. हा एक्झिस्ट, सॉरी, हे दाखवताना आपण हा Li2 एक्झिस्ट आहे. म्हणजे हा पण आता Be2 प्लस एक बघूया एक्झिस्ट आहे का नाही. हा म्हणजे मग आपल्याला ऑप्शन कळेल कुठला आहे तो. म्हणजे हा तर मिळालेला, इट इज नॉट एक्झिस्ट. हा Be2 बॉन्ड ऑर्डर 0 येणार ना रे. इलेक्ट्रॉन्स 8 आहेत म्हटल्यावरती बॉन्ड ऑर्डर इथं 0 लिहायला पाहिजे. बॉन्ड ऑर्डर 0. हा सो इट इज नॉट एक्झिस्ट. यांची बॉन्ड ऑर्डर 1 आहे. हा Li2 ची बॉन्ड ऑर्डर किती काढली आपण 1. इट इज एक्झिस्ट. आता Be2 प्लस ची कशी काढणार. आता Be2 प्लस टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती येणार आहे. Be 4 आणि 4 8. त्यातनं एक लॉस म्हणजे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आले 7. हा आता 7 साठी आपण दाखवू शकतो. हे बघा 1 2 3 4 5 6 आणि हा 7वा इथं आला. आता इथेच दाखवते मी. हा फॉर Be2 प्लस साठी. हा हे 7 इलेक्ट्रॉन इथं आले. आता इथं पण सांगा बघू Nb किती आले. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स 2 आणि 2 4 आणि अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स किती आले रे 2 आणि 1 3. म्हणजे इथं पण Nb इज ग्रेटर दॅन Na आहे. आणि बॉन्ड ऑर्डर पण तुम्ही काढू शकता. बघा काय येईल ती. बॉन्ड ऑर्डर इज इक्वल्स टू हाफ इंटू Nb किती आहे 0.5. 4 मायनस 3 म्हणजे किती येणार आहे 0.5. पॉझिटिव्ह आहे. सो इट इज ऑल्सो गॅसियस स्टेज मध्ये वगैरे ते स्टेबल असतात अशा टाइपचे. सो बॉन्ड ऑर्डर आली किती 0.5. सो इट इज स्टेबल, इट इज स्टेबल, इट इज स्टेबल. ज्याची बॉन्ड ऑर्डर 0 आणि निगेटिव्ह असते ना ते अनस्टेबल असते. सो ऑप्शन सी इज द करेक्ट वन. दिस स्पेसिस डज नॉट एक्झिस्ट. हे प्रॅक्टिस ना फास्ट जमतं मुलांना. नंतर नंतर तर पाठ होत जातं. एवढे एक्झाम्पल्स होतात त्याचे. हा आले का लक्षात मेथड. अशा पद्धतीचे हे क्वेश्चन्स आहेत. त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. कोण एक्झिस्ट आहे कोण नाही. हा अशा पद्धतीने. आता आता एक क्वेश्चन त्यांनी हा पण आलेला क्वेश्चन आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग पेअर कन्सिस्ट ऑफ ओनली पॅरामॅग्नेटिक स्पेसिस. आता हा पण बघा इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आता प्रत्येक वेळेला एमओटी प्रमाणे आपण अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत की नाहीत हे बघत बसायचं नाही. नेहमी लक्षात ठेवायचं. हे मी सगळे इम्पॉर्टंट पॉईंट सांगते इथंच आत्ताच. हा तर एक लक्षात ठेवायचं की इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील कोणत्याही स्पेसिस मध्ये इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जर असतील तर तो काय असतो डायमॅग्नेटिक. व्हेरी इम्पॉर्टंट. हा इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आले किती स्पेसिस डायमॅग्नेटिक. आणि जर त्याच्यामध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. आता इव्हन आणि ऑड माहित आहेत तुम्हाला सम विषम. हा ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असेल तर ती पॅरामॅग्नेटिक असणार आहे. पण याच्यामध्ये पण एक एक्सेप्शनल केस आहे बघा. आता जर तुम्ही बघितलं हा आता सपोज जर मी कुठलंही तुम्ही घेऊ शकता. हा आता सपोज जर मी एखादा एक्झाम्पल ह्याच्यामध्ये एक एक्सेप्शनल इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन हे बघा टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 10 आणि 16 हे ऍक्च्युली काय आहेत इव्हन आहेत. हा 10 आणि 16 इव्हन आहेत. स्टील इट इज अ पॅरामॅग्नेटिक. तरी सुद्धा तो पॅरामॅग्नेटिक. हे एक्सेप्शनल लक्षातच ठेवायचं. जे एमओटी प्रमाण आपण बघितलेलं आहे. 10 म्हणजे कोण असणार आहे Be2 आणि 16 म्हणजे O2 8 आणि 8 16. आणि आपल्याला माहित आहे O2 एमओटी प्रमाण आपण O2 इज अ पॅरामॅग्नेटिक आणि B2 सुद्धा काय आहे इट इज अ पॅरामॅग्नेटिक. हे एक्सेप्शनल केस लक्षातच 10 आणि 16 डोक्यातच बसले पाहिजेत. 10 आणि 16 हे इव्हन नंबर असून सुद्धा पॅरामॅग्नेटिक आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे एमओटी प्रमाण आपण बघितलेलं आहे. तुम्ही O2 काढलेला आहे बघा. O2 मध्ये O2 इज अ पॅरामॅग्नेटिक मी शिकवलेला आहे तुम्हाला. हा B2 सुद्धा पॅरामॅग्नेटिक आहे. हे दोन्ही पण आपण एमओटी थेरी बघा तुम्ही त्याच्यामध्ये आहे. आता ह्याच्यावरती मी एक क्वेश्चन जो JEE ला आला होता क्वेश्चन आहे बघा. बघू कोण मला आन्सर सांगते. विच ऑफ फॉलोइंग पेअर्स which of following pairs consist only paramagnetic species.
हा पण JEEचाच आहे क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग पेअर कन्सिस्ट ओनली पॅरामॅग्नेटिक स्पेसिस. बघा आता ऑप्शन ए दिलेला आहे O2 आणि NO. हा इकडे लक्ष द्यायचं. ऑप्शन बी दिलेला आहे O2 प्लस आणि O2 मायनस. O2 2 मायनस हा एक दिलेला आहे. ऑप्शन सी दिलेला आहे CONO. हे पेयर्स दिलेले आहेत. हा ऑप्शन डी दिलेला आहे NO प्लस आणि आणखीन एक ऑप्शन आलाय O2 2 मायनस N2 मायनस. ओके, आता आपला रूल तर माहित आहे पॅरामॅग्नेटिक स्पेसिस साठी. रूल काय सांगतोय? हा सांगा मला. रूल काय सांगतो की पॅरामॅग्नेटिक स्पेसिस कुणाला म्हणतो आपण? ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ज्याच्यामध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत ते पॅरामॅग्नेटिक आहेत आणि इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डायमॅग्नेटिक. आणि एक्सेप्शनल केस फक्त 10 आणि 16. हे पाठच पाहिजे. एक्सेप्शनल 10 आणि 16 हे तोंडपाठ. ह्याच्यावरती कितीतरी क्वेश्चन तुम्ही सोडू शकता. काही लागत नाही डोकं. हा चला सांगा आता प्रत्येकाचे इलेक्ट्रॉन्स पहिल्यांदा काढा. सगळ्याचे सांगा. पहिल्यांदा आपण असं स्टडी करत जायचंय. हा कोण सांगतंय मला पटकन? हा O2 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन तर काढायचे. हा O2 मध्ये 16 आहे. हा NO मध्ये किती आहेत? 15. नायट्रोजन 7 आणि ऑक्सिजन 8. ऑक्सिजन 8 आणि 7 15. 15. हा O2 प्लस 17. किती येणार? 8 आणि 8 16 एक गेला 17. हा O2 14. 16 2 18. 14. O2 2 मायनस 8 आणि 8 16. 16 2 ऍड होणार ना, 2 इलेक्ट्रॉन हो. गेन केले त्यांनी. हा 18 आला. हा CO O2 प्लस मध्ये 15 येणार ना? हा 8 आणि 8 16. सॉरी प्लस आहे नाही का? हा 15 आहे ना. सॉरी 15. हा 15. हा CO मध्ये 14. 14. हा आणि NO मध्ये 15. 15. हा NO मध्ये इथं आहे तोच आहे 15 आणि 15. NO प्लस 14. 14. हा O2 2 मायनस 18. हा आणि N2 मायनस 15. हा ठीक आहे. आता एक्सेप्शनल फक्त लक्षात ठेवा. आता हा काय असणार आहे? हे बघा हा तर इवन नंबर आहे त्यामुळे हा काय असणार आहे? इट इज कोणती स्पेसिस आहे ही सांगा मला. डायमॅग्नेटिक का पॅरामॅग्नेटिक? पॅरामॅग्नेटिक. हा इट इज अ पॅरामॅग्नेटिक. 16 जरी इवन नंबर असला तरी सुद्धा एक्सेप्शनल केस आहे. सो इट इज ऑल्सो पॅरामॅग्नेटिक. म्हणजे पहिलाच ऑप्शन आपला बोथ द स्पेसिस पॅरामॅग्नेटिक. बरं ठीक आहे. आता इथे किती येणार आहे? हा पॅरामॅग्नेटिक आला. 18 डायमॅग्नेटिक. हा 14 डायमॅग्नेटिक. 15 पॅरामॅग्नेटिक. 15 पॅरामॅग्नेटिक. 14 डायमॅग्नेटिक. हा O2 2 मायनस 18 इट इज अ डायमॅग्नेटिक. इट इज अ पॅरामॅग्नेटिक. लक्षात आलं का? तर अशा पद्धतीने हे क्वेश्चन आहे. सो द ऑप्शन ए इज द करेक्ट वन. कसं काढलं आपण? काय एमओटी थेरी लिहित बसलो काय वेड्यासारखं? नाही. ही ट्रिक आहे की ज्याच्यामध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात ते सगळे पॅरा, इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सगळे डाय. फक्त एक्सेप्शनल केस 10 आणि 16 हे इवन असून सुद्धा काय आहेत ते पॅरामॅग्नेटिक आहेत. इवन असून सुद्धा. हा फक्त एक्सेप्शनल केस तेवढी लक्षात ठेवायची. हा तर अशा टाइपचे हे क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. तर इथं आपण बाकीचे आता बघूया आपण. अजून खूप आहेत क्वेश्चन्स, नंतर आपण बघूया. ठीक आहे. इथेच आपण हे इथं स्टॉप करू आता हा पॉइंट. अशा टाइपचे क्वेश्चन्स असतात. लक्षात आला का पॉइंट तुम्हाला? हा ह्या टाइपचे क्वेश्चन्स आपण आणखी मी घेणार आहे खूप, त्यावेळेला करू. आता सध्या तर इथं हा पॉइंट आपण फिनिश करूया. तर तुम्हाला एमओटी थेरी पूर्ण समजलेली आहे? काय शंका आहे का एमओटी मध्ये आता? हा
हा, बऱ्यापैकी आपण सगळे क्लिअर केले आणि त्याच्यावरती कसे क्वेश्चन्स असतात हे पण एक मी 5-6 एक्झाम्पल्स घेऊन सांगितलेले आहे. ओके, आता न्यू पॉइंट आपण स्टडी करणार आहोत. जे काही हे बॉन्ड पॅरामीटर्स आपण स्टडी करणार आहे. बॉन्ड पॅरामीटर्स मध्ये आता हा मेन पॉइंट आहे, पॅरामीटर्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड वरती पॉइंट लिहा. आपल्या चॅप्टर मधला पॉइंट आहे हा पण सगळ्यात महत्वाचा. पॅरामीटर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. हा सगळ्यात इंटरेस्टिंग आणि भरपूर मार्क देणारा चॅप्टर आहे. याचे क्वेश्चन ना एकदा तुम्ही पॅटर्न लक्षात ठेवला ना की याचे क्वेश्चन कधीच चुकत नाहीत. म्हणजे ह्या चॅप्टर वरती कंपल्सरी JEE ला एक तरी क्वेश्चन असतो, म्हणजे तुमचे 4 मार्क फिक्स. कारण ह्या चॅप्टर वरती येणारा पॅटर्न ठरलेला असतो. एक तर डायमॅग्नेटिक कुठला, पॅरामॅग्नेटिक कुठला, कुणाची बॉन्ड ऑर्डर काय आहे, कुणाची बॉन्ड लेंथ काय आहे, कुणाच्या मध्ये हायब्रिडायझेशन काय आहे, कुणाची जॉमेट्री काय आहे, किती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. हा पॅटर्न फिक्स आहे या चॅप्टरचा. त्यामुळं मी म्हणते ना, ज्यांना बाबा JEE द्यायचे असेच मार्क वाढवत जायचे आपल्याला. म्हणजे तुम्हाला ह्या चॅप्टर वरती एकच क्वेश्चन येणार आहे. JEE जे ठरलेले असते प्रत्येक चॅप्टर वरती एकच क्वेश्चन असतो. तुम्ही चॅप्टर किती करा त्याच्यावरती एकच. मग ते लो लेवल येईल, हायर लेवल येईल. आणि ह्या चॅप्टर वरती एकच क्वेश्चन येणार आहे आणि त्याचे तुमचे 4 मार्क ऍड होत जातात. ऍड व्हायला पाहिजे, वजा नाही करायचं आपल्याला. एक एक क्वेश्चनची तयारी करत जाणार आहे आपण. असे टोटल क्वेश्चन्स असतात ते 30. हे बघा, फिजिक्सचे 30, केमिस्ट्रीचे 30 आहेत आणि मॅथ्स असे 30च क्वेश्चन टोटल. हा, तर त्या 30 मधले जे म्हणजे 20 जे क्वेश्चन आहेत ना ते म्हणजे मल्टिपल चॉईस, म्हणजे एकच ऑप्शन, ओनली वन ऑप्शन इज करेक्ट आणि ह्याला निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि जे खाली जे 10 क्वेश्चन्स आहेत त्याचं आन्सर जे असतं ना, जे 10 क्वेश्चन असतात खाली, तर त्याचं जे आन्सर असतं ना ते इंटिजर मध्ये आहे. म्हणजे काही असू दे, 1 to 9 याच्यापर्यंत त्याचं काही आन्सर असू शकतं. ह्याला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. पण हे जे 20 क्वेश्चन आहे त्याला निगेटिव्ह मार्किंग आहे. तुमचं एक चुकलं की एक क्वेश्चन जर चुकला ना तुमचा, तर तुमचे 1 मार्क कट होत जाणार मिळालेल्या मार्कांमध्ये. हे अशा टाईपचे असतात हे क्वेश्चन. म्हणजे 60 क्वेश्चन असे आणि हे 10-10 क्वेश्चन हे इंटिजर टाईप मध्ये येतात, मल्टिपल. ह्याचा आन्सर तुम्ही परफेक्टच काढायला लागते. त्या इंटिजर मध्ये येणार. 1 to 9 मध्ये कुठेही त्याचं आन्सर काही असू शकतं. ते तुम्ही म्हणजे आता सपोज जर मी म्हटलं की बाबा एखादी स्पेसिस दिली, हा त्याची बॉन्ड ऑर्डर तुम्हाला फिक्स माहित पाहिजे. अशा टाईपचे क्वेश्चन इथं जरा मुलांना बऱ्यापैकी म्हणजे काय म्हणतो आपण चुकतं इथं. हे क्वेश्चन्स आहेत ते मात्र एकच ऑप्शन, तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतात त्यातला एक ऑप्शन फक्त करेक्ट असतो आणि त्याला मात्र निगेटिव्ह मार्किंग आहे, याला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. ठीक आहे, अशा टाईपचा हा सध्याचा ह्या वर्षीचा तर पॅटर्न तिने असा ठेवलाय JEE चा. आणि ह्या वर्षी JEE फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे दर महिन्याला एक असं तुम्ही 4 वेळा अटेम्प्ट करू शकता. आणि मग त्या 4 मध्ये JEE मेन्स, JEE मेन्स ह्या वर्षीचा आता पॅटर्न त्यांनी असा दिलाय. तुमच्या वेळेला अजून काय चेंज होणार आहे परमेश्वराला ठाऊक, दरवर्षी चेंजेस चालेल. सो 4 वेळा आता ह्या वर्षीची जी 12वीला मुलं आहेत ना ते 4 वेळा JEE देऊ शकतात. एक फेब्रुवारी मध्ये आहे, मार्च, एप्रिल आणि मे मध्ये 4 वेळा. आणि मग ह्या 4ही अटेम्प्ट मध्ये ज्याच्यामध्ये जास्त स्कोर झालेला आहे तो कन्सिडर करणार आहे. अशा टाईपचा JEE चा पॅटर्न आहे. नीट मात्र नेहमी सारखंच आता कधी होणार आहे माहित नाहीये. जनरली मे मध्ये असते, मेच्या पहिल्या आठवड्यात असते नेहमी नीट. आता ह्या वर्षीचं अजून तर काय आलेलं नाहीये. तर नीट मात्र पेपर पेन पद्धतच आहे आणि एकदाच द्यायची असते सध्या तरी. JEE मेन्स मात्र सगळी कॉम्प्युटर बेस्ड आहे आणि तुम्ही 4 वेळा अटेम्प्ट करू शकता. आणि मग त्यामध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स पडले तेच स्कोरला JEE मेन्सला धरले, मेन स्कोरला धरले जातात. आणि मग त्याच्यात मार्क्स चांगले म्हणजे त्यांच्या कट ऑफ मध्ये जर तुम्ही बसलात तर तुम्ही ऍडव्हान्सला सिलेक्ट, नाही तर नाही. अशा तर JEE मेन्स ही पूर्ण आपल्या 11वी-12वी आपण जे रेग्युलर शिकतो ना त्याच्यावरतीच क्वेश्चन असतात, फार अवघड नसते. हे आता जे क्वेश्चन मी डिस्क्राईब केलेत ना हे सगळे JEE मेन्सचे, ऍडव्हान्सचे नाहीत. हे JEE मेन्सचे रिलेटेड क्वेश्चन आहेत सगळे. अशा टाईपचे क्वेश्चन असतात. केमिस्ट्री तर सोपं असतं. ओके, ठीक आहे. तर आता आपण बघणार आहे पॅरामीटर्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. आता कोणकोणते पॅरामीटर्स बघणार आहे, तर पहिला पॉइंट बघणार आहे आपण बॉन्ड लेंथ,
हा सेकंड पॉइंट बघणार आहे बॉन्ड एनर्जी. हा थर्ड पॅरामीटर आपण बघणार आहे बॉन्ड ऑर्डर, जे आता ऑलरेडी शिकवलेलीच आहे मी, तेच बॉन्ड ऑर्डर. फोर्थ पॅरामीटर आपण बघणार आहे तो म्हणजे बॉन्ड अँगल. हा हे कोव्हॅलेंट बॉन्डचे हे मेन पॅरामीटर आहेत. याच्यावरती पण खूप क्वेश्चन असतात. तर हे 4 पॅरामीटर आपण आता स्टडी करणार आहे. हा आता पहिला पॅरामीटर आपण बघूया थोडा वेळ आहे बॉन्ड लेंथ. तो बॉन्ड लेंथ, हा अरे आवाज घरातले आवाज बंद करा. हा बॉन्ड लेंथ, घरातले आवाज बंद करा बाळानो. हा आता बॉन्ड लेंथ कशी काढायची? बॉन्ड लेंथ म्हणजे काय आहे बघा, जेव्हा 2 ऍटॉमिक ऑर्बिटल्स ओव्हरलॅप होतात, हा ओव्हरलॅप होतात त्यावेळेला बॉन्ड फॉर्म होत असतो. तर बॉन्ड लेंथ मीन्स व्हॉट? इट इज द डिस्टन्स बिटवीन 2 न्यूक्लिया ऑफ द ऍटम. त्या ऍटमच्या 2 ज्या न्यूक्लिया आहेत त्यांच्यामधलं जे इंटरन्यूक्लियर डिस्टन्स आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ बॉन्ड लेंथ. सो बॉन्ड लेंथ मीन्स व्हॉट? इट इज द डिस्टन्स बिटवीन 2 न्यूक्लिया, जे कोव्हॅलेंटली बॉन्डेड आहेत. हा जे इंटरन्यूक्लियर डिस्टन्स बिटवीन 2 न्यूक्लिया, किंवा इट इज अ सिंपल इंटरन्यूक्लियर डिस्टन्स बिटवीन मॉलिक्यूल. हा इंटरन्यूक्लियर डिस्टन्स हे बघा, हा सपोज आपण H2 मॉलिक्यूल घेतलाय. हा आपल्याला माहिती आहे H2 मॉलिक्यूल कसा तयार होतो? बाय 1s ओव्हरलॅप विथ अदर 1s ओव्हरलॅप. हे बघा त्यावेळेला हा हायड्रोजन ऍटम आणि हा त्याचा न्यूक्लिया. सो इंटरन्यूक्लियर डिस्टन्स बिटवीन 2 बॉन्डेड ऍटम, कोव्हॅलेंटली बॉन्डेड ऍटम, दिस इज नोन ॲज बॉन्ड लेंथ. त्याला आपण बॉन्ड लेंथ म्हणतो. हा डेफिनेशन लिहून घ्या. बॉन्ड लेंथ मीन्स व्हॉट? हा हे बघा इथे दिले, लिहून घ्या डेफिनेशन. Internuclear distance between bonded atom in a molecule. Bonded atom in a molecule is known as bond length. त्याला आपण बॉन्ड लेंथ म्हणतो. आता जनरली बॉन्ड लेंथ आपण घेणार आहे ती पिकोमीटर मध्ये किंवा एंगस्ट्रॉम मध्ये घेतात. हा ओके. आता आपल्याला हे पण रिलेशन माहित आहे, 1 पिकोमीटर इज इक्वल्स टू 10⁻⁻12 मीटर. हा लक्षात येत आहे. आणि 1 एंगस्ट्रॉम इज इक्वल्स टू काय येणार सांगा? 10⁻⁻10. हा हे अशामध्ये म्हणजे आपण जी साधी गोष्ट आहे ना, जिथं ऍटमच दिसत नाहीत आपल्याला, मॉलिक्यूल का H2 मॉलिक्यूल दिसतो का नाही, तरी सुद्धा माणसाने त्याची बॉन्ड लेंथ काढलेली आहे. म्हणजे माणूस किती हुशार आहे बघा. आपल्याला जे दिसत नाही त्याची सुद्धा बॉन्ड लेंथ काय आता पट्टीनं मोजायचं आहे पाहिजे. हा जो मॉलिक्यूलच आपल्याला दिसत नाही, आपण बॉन्ड लेंथ, आणि त्याची बॉन्ड लेंथ आपण मीटर मध्ये नाही काढत, पिकोमीटर, हा नॅनोमीटर, हा याच्यामध्ये मोजली जाते. 1 नॅनोमीटर इज इक्वल्स टू हाऊ मच? हा 10⁻⁹. हा 10⁻⁹ मीटर. हा ही नॅनोमीटर मध्ये आलं. हा तर अशा पद्धतीचे आहेत हे. हा आपण जनरली पिकोमीटर मध्ये बॉन्ड लेंथ मोजली जाते. हा कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके. द बॉन्ड लेंथ कळले आपल्याला की बॉन्ड लेंथ मीन्स व्हॉट? इट इज द इंटरन्यूक्लियर डिस्टन्स बिटवीन बॉन्डेड ॲटम्स इन अ मॉलिक्यूल. आता विच फॅक्टर अफेक्ट बॉन्ड लेंथ? हा मेन पॉइंट आहे बघा. फॅक्टर अफेक्ट बॉन्ड लेंथ. फर्स्ट फॅक्टर आहे atomic size of atom. Atomic size of atom is directly proportional to bond length. Atomic size वाढली की bond length पण काय होणार आहे? वाढणार आहे. हा पहिला फॅक्टर. जेवढी atomic size जास्त त्या atomची तेवढी bond length जास्त असणार आहे. हा म्हणजे atomic size वरती डिपेंड आहे. आता फॉर एक्झाम्पल हे बघा, मी जर घेतला हे बघा HF, त्याच्यानंतर HCl, हा त्याच्यानंतर HBr आणि त्याच्यानंतर HI, तुम्हाला काय वाटते कुणाची बॉन्ड लेंथ जास्त असेल? HF, HCl, HBr का HI? जरा डोकं चालवा बाळांनो.
HI ची बॉन्ड लेंथ जास्त. आता इथं हायड्रोजन तर सगळीकडे सेम ऍटम आहे, त्यामुळे त्याचा काय ते सगळे एकाच साईजचे असणार आहेत. हा, त्याचा काय प्रश्न नाही. आता आपल्याला माहित आहे, हे बघा हा फ्लोरीन, थोडंसं आठवतंय का आपण मागच्या वर्षी 10th ला बघितलं होतं, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. इफ यू गो फ्रॉम टॉप टू बॉटम, ग्रुप मध्ये, ग्रुप 17 मध्ये आहे बघा, इफ यू गो फ्रॉम टॉप टू बॉटम, हा, ऍटॉमिक साईज काय होत जाते? इन्क्रीजेस. म्हणजे सगळ्यात लार्जर साईजचा कोण आहे? आयोडीन. आयोडीन हा लार्जर साईज आहे. बघा ही आयोडीनची साईज, हे बघा हे इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स, आणि हा हायड्रोजन, छोटा हायड्रोजन H आणि I. सो नॅचरली आयोडीन लार्जर साईजचे असल्यामुळे ही बॉन्ड लेंथ काय असणार आहे? जास्त असणार आहे. आता ब्रोमीन स्मॉलर साईज आहे, त्याची बॉन्ड लेंथ कमी येणार आहे. क्लोरीन त्याच्यापेक्षा स्मॉल आहे, आणखी बॉन्ड लेंथ कमी झाली. फ्लोरीन एकदम स्मॉलेस्ट आहे, म्हणजे फ्लोरीन आणि हायड्रोजन हे बघा हे असे, हायड्रोजन पेक्षा जरासा मोठा फ्लोरीन. नॅचरली बॉन्ड लेंथ कमी झाली. हायड्रोजनची सेमच असणार आहे सगळीकडे. हे बघा हा सी आणि हा Cl मोठा, त्याच्यापेक्षा बॉन्ड लेंथ वाढली. हे बघा हा H, हा Br अजून मोठा, बॉन्ड लेंथ वाढली अजून, आणि हा एवढा, आणि आयोडीन सगळ्यात मोठा, बॉन्ड लेंथ अजून वाढली. So bond length, as the atomic size of atom increases, bond length also increases. So हे बघा ही ऑर्डर येणार आहे. हा, ज्या साईज ऍटमची साईज वाढते त्याची बॉन्ड लेंथ पण वाढणार आहे. ओके, लक्षात येत आहे? आता सपोज जर मी असा घेतला, पण ठीक आहे आपण नंतर बघू तो पॉइंट. हा झाला पहिला फॅक्टर. हा, as the atomic size of increases, bond length also increases. आता नेक्स्ट फॅक्टर आपण त्याच्यामध्ये जो मेन आहे तो बघणार आहे, तो म्हणजे as the multiplicity of the bond increases, bond length is inversely proportional to multiplicity of bond. मल्टिप्लिसिटी म्हणजे काय? डबल, ट्रिपल, मल्टिपल. सिंगल बॉन्ड हा एकच झाला, त्याच्यानंतर डबल, ट्रिपल, म्हणजे जेवढी मल्टिप्लिसिटी वाढेल तेवढी बॉन्ड लेंथ कमी होणार आहे, तेच सांगितले त्यांनी. ऍज द मल्टिप्लिसिटी ऑफ बॉन्ड इन्क्रीजेस, बॉन्ड लेंथ डिक्रीजेस. आता फॉर एक्झाम्पल बघा, जर तुम्ही घेतला, सो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड घेतला, दुसऱ्यामध्ये घेतला मी कार्बन कार्बन डबल बॉन्ड, आणि तिसरा घेतलाय कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. हा, सांगा आता मला. हे बघा हे अशा टाइप मध्ये घेतलेलं आहे मी. हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड नाही आहे, हा ट्रिपल बॉन्ड आहे. ओके, सॉरी, सांगा आता. Which is a shorter bond, which is a longer bond? हा, पटकन, बी फास्ट. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड हा शॉर्टर. हा, सगळ्यात शॉर्टर, कारण मल्टिप्लिसिटी इथं वाढलेली आहे. दोन ऍटम मध्ये बॉन्डची मल्टिप्लिसिटी वाढली, मल्टिप्लिसिटी वाढली की तो शॉर्टर होत असतोय. बॉन्ड लेंथ इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, त्यामुळे हा सगळ्यात शॉर्टर. डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड पेक्षा लॉंगर आहे, आणि सिंगल बॉन्ड सगळ्यात लॉंगर. हा, बॉन्ड लेंथ ऑर्डर अशी येणार आहे. बॉन्ड लेंथ ऑर्डर. सिंगल बॉन्ड इज लार्जर बॉन्ड, आणि डबल बॉन्ड इज अ स्मॉलर, आणि ट्रिपल बॉन्ड सगळ्यात स्मॉलेस्ट बॉन्ड आहे. लक्षात आलंय? तर अशा पद्धतीनं बॉन्ड लेंथ ही या दोन फॅक्टर वरती डिपेंड आहे. एक ऍटॉमिक साइज ऑफ ऍटम, आणि दुसरी मल्टिप्लिसिटी ऑफ बॉन्ड वरती. ऍटॉमिक साइज ऑफ ऍटम इन्क्रीजेस, बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस. मल्टिप्लिसिटी ऑफ बॉन्ड इन्क्रीजेस, बॉन्ड लेंथ डिक्रीजेस. ठीक आहे, रिमेनिंग पॉइंट आपण आता उद्या बघूया. आज एवढाच बघितलाय फक्त. उद्या मात्र बॉन्ड एनर्जी, बॉन्ड ऑर्डर आणि बॉन्ड अँगल. बॉन्ड ऑर्डर ऑलरेडी मी वर सगळं शिकवलेलंच आहे, आता फक्त डिटेल मध्ये हे दोन बघायचे, तर ते उद्या बघूया. त्याच्यानंतर अजून डायपोल मोमेंट आहे, हा चॅप्टर जरासा महत्वाचा आहे आणि मेन चॅप्टर आहे, म्हणून मी थोडस शिस्तीत घ्यायला लागली. हा, ह्याच्यानंतर मात्र एकतर हायड्रोकार्बन स्टार्ट करणार आहे मी,
सगळ्या रिॲक्शन सुरू करायच्या. एकदा सुरू केले की त्या सगळा पूर्ण चॅप्टर संपवून टाकणार आहे मी. हायड्रोकार्बन, अल्केन, अल्किन, अल्काइन सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर आहे तो घेऊया आपण. हा, त्याच्यानंतर मग पिरियडिक टेबल, अजून चॅप्टर खूप आहेत. आपला पोर्शन खूप पाठीमागं आहे. ठीक आहे.